थंडीच्या दिवसामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात ताजी व फ्रेश लिंबी मिळतात आणि या लिंबाचं केलेलं लोणचं वर्षच काय तर 2 वर्षापर्यंत चांगलं राहते. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गूळ घालून 2 वर्ष टिकणारं मस्त चटपटीत व चटकदार असं लिंबाचं क्रश लोणचं करणार आहोत. मुलांना बाहेरचे जॅम किंवा सॉस देण्यापेक्षा अशा पद्धतीचं क्रश लिंबाचं लोणचं घरामध्ये बनवून ठेवा. तोंडाची चव वाढवते, शिवाय पोटाच्या सर्व विकारावर लाभदायक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लिंबाचं क्रश लोणचं करण्यासाठी इथे मी एक 6 ते 7 मस्त छान ताजी, फ्रेश व रसदार अशी लिंब घेतली आहेत. लिंबे स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर सुती कापडाने पूर्णपणे कोरडी पुसून घ्यायची. लिंबाला थोडासाही पाण्याचा अंश असता कामा नये, नाहीतर मग लोणचं खराब होते. लिंबाचं लोणचं करण्यासाठी शक्यतो पातळ सालीची लिंब घ्यायची आहे. आता ही जी लिंबे आहेत ती आपण कट करून घेऊया. अगदी छोट्या छोट्या फोडी या लिंबाच्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर यामधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या. कारण लोणच्यामध्ये जर लिंबाच्या बिया गेल्या तर त्यामुळे लोणचं कडवट लागते. त्यामुळे सगळ्या फोडीतील बिया आपण काढून टाकूया. याच पद्धतीने इथे मी सगळी लिंब कट करून घेतली. त्यानंतर लिंबाच्या सगळ्या फोडीमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकल्या. लिंबाच्या लोणच्यामध्ये जर ह्या बिया गेल्या तर लोणच्याची चव कडवट लागते. त्यामुळे यामधल्या बिया काढणे आवश्यक आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेल्या सर्व लिंबाच्या फोडी टाकायच्या व क्रश करून घ्यायच्या. तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळ फोडी बसत नसतील तर 2 वेळा टाकून क्रश करून घ्या. तर आता मिक्सरवरती छान बारीकसर अशा ह्या फोडी वाटून घ्यायच्या. तर बघा, अशा पद्धतीने छान बारीकसर अशा लिंबाच्या फोडी वाटून घेतल्या. लिंबाची साल बऱ्याच वेळा बारीक होत नाही, तर थोडीशी जाडसर जरी राहिली तरी काही हरकत नाही. तर आता एका भांड्यामध्ये हा तयार केलेला लिंबाचा क्रश मोजून घ्यायचा. तर इथे मी एका वाटीने हा क्रश मोजून घेणार आहे. तुम्ही कुठल्याही भांड्याने हा क्रश मोजून घेऊ शकता. तर बघा, सुरुवातीला 1 वाटी इतका हा क्रश भरला आहे. क्रश मोजून घेणे आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये गूळ टाकायला व्यवस्थित असं सोपं जाते. तर बघा, साधारण 1.25 वाटी एवढा आपला हा क्रश भरलेला आहे. 1.25 वाटी एवढा लिंबाचा क्रश भरलेला आहे. तर या लोणच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर यामध्ये गूळ आपल्याला क्रशच्या दुप्पट घालायचा आहे. ज्या वाटीने आपण लिंबाचा क्रश मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी 3 वाटी किसलेला गूळ घातला आहे. तुम्ही 3.5 वाटीसुद्धा गूळ घेऊ शकता, पण यापेक्षा कमी घ्यायचा नाही, कारण आपण लिंब सालीसकट क्रश केली आहे. त्यामुळे लोणच्याची चव कडवट लागू नये व 2 वर्षापर्यंत लोणचं छान राहावं यासाठी गूळ आपल्याला क्रशच्या दुप्पट घालायचा आहे. आता रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे इथे मी मीठ घातलं आहे व त्याच चमच्याने 1 चमचा काश्मीरी लाल तिखट व 1 चमचा घरी केलेलं घरगुती लाल तिखट घातलं आहे. काश्मीरी लाल तिखटामुळे आपल्या लोणच्याला खूप छान रंग येतो आणि घरच्या तिखटामुळे लोणच्याला छान अशी चव येते. आता लोणच्याला मस्त अशी चव यावी त्यासाठी यामध्ये आपण पाव चमचा काळं मीठ घालणार आहोत. हे लोणचं उपवासाला करत असाल आणि तुम्ही जर उपवासाला काळं मीठ खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. तर आता सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. बघा, आता गूळ या क्रशमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. आता हे लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली. आता बघा, जसजसा गूळ लोणच्यामध्ये विरघळत जातो ना, तसतसं हे लोणचं पातळ दिसते, पण अजिबात घाबरायचं नाही. गूळ विरघळल्यानंतर जरी पातळ झाला तरी लोणचं थोडंसं शिजवून घेतलं की लोणचं छान घट्टसर होते. तर आता व्यवस्थित मिक्स करून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटे लोणचं शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला पूर्ण जो गूळ आहे तो लोणच्यामध्ये विरघळला आहे आणि आता लोणचं पातळ झालं आहे. तर अजिबात घाबरायचं नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटे लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, टोटल 5 ते 6 मिनिटे मीडियम गॅसवरती हे लोणचं शिजवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता आता लोणच्याचा रंगसुद्धा बदलला आहे. लोणच्याला मस्त अशी चकाकी आली आहे आणि लोणचं घट्टसरसुद्धा झालं आहे. तर लोणचं व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडंसं लोणचं एका प्लेटमध्ये काढायचं. थोडंसं थंड झालं की बघा, तुम्हाला आता इथे दिसत असेल लोणच्यामध्ये एक तार इथे होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकतारी असं हे लोणचं झालं म्हणजे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर आता अशा पद्धतीने लोणच्याचा एक तार बनायला लागला की आता यापेक्षा जास्त लोणचं शिजवायचं नाही, नाहीतर मग ते घट्ट होते. तर आता गॅस बंद करूया आणि तुम्ही इथे बघू शकता लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि बघा, एखाद्या सॉससारखं किंवा जॅमसारखं आपलं लोणचं इथे झालेलं आहे. बघा, थंड झाल्यावर हे लोणचं अजून जास्त घट्ट झालं आहे आणि लोणच्याला मस्त असं चकाकीसुद्धा इथे आलेली आहे. तर आता हे आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे. तर आता हे तयार केलेलं लोणचं एखाद्या स्वच्छ व कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं. लोणचं भरण्यासाठी शक्यतो काचेचीच बरणी वापरायची. प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये जर लोणचं भरलं तर लोणच्याला एक प्रकारचा वेगळाच असा वास लागतो.
हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. हे लोणचं आपण बाहेरच ठेवू शकतो. हे लोणचं 2 वर्षापर्यंत चांगलं राहते, अजिबातही खराब होत नाही. तर तुम्हाला आजची लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.